नमस्कार मित्रांनो, आर्ट ऑफ चार्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, दैनंदिन व्यवहारामध्ये आपण रेखा झुंझुनवाला, राकेश झुंझुनवाला, विजय केडिया, राधाकृष्ण दमानी यांची नावे ऐकली असतीलच. राधाकृष्ण दमानी यांनी स्टॉक मार्केटपासून झिरोपासून सुरुवात करून ते लाखो कोटी रुपयांचा प्रवास केला. डीमार्ट या माध्यमातून त्यांनी जो स्टॉक मार्केटमधून नफा कमवला तो नफा त्यांनी डीमार्ट या नावाची रिटेल चेन ओपन करण्यासाठी इन्व्हेस्टमेंट केला आणि त्यांची बऱ्याच ठिकाणी इन्व्हेस्टमेंट आहे, परंतु त्यांची मुख्य इन्व्हेस्टमेंट ही डीमार्ट असून डीमार्ट आपल्या सर्वांना ज्ञात आहेतच. राकेश झुंझुनवाला यांनी देखील आपल्या बऱ्याच कंपन्या चालू केल्या, विमान कंपन्या चालू केल्या, परंतु त्यांचं मुख्य स्रोत जे आहे, इन्कम स्रोत जे आहे ते स्टॉक मार्केटचं होतं, जे त्यांनी झिरोपासून सुरुवात केली. ऑलमोस्ट त्याच लाखो कोटीपर्यंतचा प्रवास त्यांनी पूर्ण केला. मला माहीत आहे मित्रांनो, हे सर्व एक्सेप्शनल उदाहरणं आहेत, परंतु ह्या उदाहरणामध्ये आपण बसू अथवा न बसू, परंतु आपल्याला जर स्टॉक मार्केटमधून थोडासा जरी नफा कमवायचा असेल, एक सेकंड सोर्स ऑफ इन्कम तयार करायचा असेल, पॅसिव्ह सोर्स ऑफ इन्कम तयार करायचा असेल, तर तुम्हाला सुरुवात करावी लागेलच. आणि जर सुरुवात करायची असेल तर ती कुठून करायची याची माहिती बऱ्याच जणांना नसते, किंवा बऱ्याच व्हिडिओमध्ये तत्सम प्रकारची ट्रेडिंग या रिलेटेड माहिती दिलेली असते, परंतु तुम्ही गुंतवणूक करून योग्य ठिकाणी पैसा गुंतवून त्याचा रिटर्न कसा घेऊ शकता याची माहिती दिलेली नसते. म्हणून हा सर्व खटाटोप आहे मित्रांनो. चालू करायच्या आधी मी तुम्हाला एक डिस्क्लेमर देऊ इच्छितो की स्टॉक मार्केटमध्ये भरपूर अनंत अशा संधी आहेत, परंतु त्या संधीचं सोनं तुम्ही तेव्हाच करू शकता जेव्हा तुम्ही ज्ञान घेऊन इन्व्हेस्टमेंट करायला लागाल किंवा ज्ञान घेऊन ट्रेडिंग करावं लागेल. जर समजा तुम्ही सुरुवातीच्या काळामध्ये जर ऑप्शन ट्रेडिंग किंवा ट्रेडिंग करत असाल तर थोडंसं थांबा आणि हा व्हिडिओ किंवा ह्या व्हिडिओची सिरीज पूर्ण होऊ द्या, आणि त्यानंतर तुम्ही निर्णय घ्या की तुम्हाला कोणत्या प्रकारे आणि कशा प्रकारे या स्टॉक मार्केटमध्ये काम करून पैसा कमवायचा आहे, नफा कमवायचा आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. जर समजा हा माझा तुम्हाला ज्ञान देण्याचा किंवा माहिती देण्याचा प्रयत्न तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनल शेअर करा, आणि चला मित्रांनो, स्टॉक मार्केटचा हा प्रवास इथं चालू करूया. तर ह्या स्टॉक मार्केटच्या प्रवासामध्ये चालू करायच्या आधी आपण काय करणार आहोत, बेसिक शिकणार आहोत, आणि बेसिक शिकल्यानंतर आपण कसं संयम ठेवून इन्व्हेस्टमेंट करू शकतो ते थोडंसं प्रॅक्टिकल पाहिल्यानंतर मग आपण ॲडव्हान्सपर्यंतचा प्रवास चालू करणार आहोत. तर ह्या बेसिक स्टॉक मार्केटच्या व्हिडिओमधला किंवा ज्ञानामधला पहिला टप्पा आहे. आपण इथून चालू करणार आहोत IPO या संकल्पनेपासून. IPO म्हणजे काय? इनिशियल पब्लिक ऑफरिंग. IPO म्हणजे काय? शेअर मार्केट समजून घेण्यासाठी सर्वात आधी IPO समजून घेणं गरजेचं आहे. समजा एक कंपनी आहे ज्याची किंमत आहे 1000 कोटी रुपये. आता त्या कंपनीला नवीन फॅक्टरी उभा करायची आहे, ज्यासाठी 300 कोटी रुपये लागणार आहेत. पण प्रश्न असा आहे की हे 300 कोटी येणार कुठून? कंपनीकडे दोन पर्याय उपलब्ध असतात. एक, बँकेकडून कर्ज घेणे, जसं आपल्या स्क्रीन समोर मी आपल्याला पर्याय समोर दिलेला आहेच. आणि दुसरा ऑप्शन आहे कंपनीचा हिस्सा विकणे. परंतु जर कंपनीने बँकेकडून कर्ज घेतले तर बँक तर कर्ज देईल, परंतु त्या कर्जावरती ठराविक रकमेसाठी आणि ठराविक दिवसांसाठी ठराविक पर्सेंटेजने व्याज द्यावं लागेल. परंतु फॅक्टरी उभा केल्यानंतर त्या पर्टिक्युलर फॅक्टरीमधून लगेच इन्कम चालू होणार आहे का? तर उत्तर असेल बिलकुल नाही. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष देखील कालावधी त्या पर्टिक्युलर फॅक्टरीला रनिंग होण्यासाठी किंवा इन्कम जनरेशन करण्यासाठी लागू शकतो. म्हणजेच काय, तर कंपनीला विनाकारण त्या फॅक्टरीमधून इन्कम नसताना, त्या पर्टिक्युलर ठिकाणाहून इन्कम नसताना इन्व्हेस्टमेंटसाठी व्याज द्यावं लागेल, जे कंपनीला कदाचित परवडणारं नसेल, आणि कंपनीला कदाचित त्या पर्टिक्युलर फॅक्टरीमधून नुकसान देखील झेलावं लागेल. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्या पर्टिक्युलर लोनसाठी बँकेकडे कंपनीची मालमत्ता देखील गहाण ठेवावी लागू शकते. म्हणजेच कंपनीच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर कंपनीसाठी बँकेकडून कर्ज घेणे हा एक चांगला उपाय बिलकुल असू शकत नाही. तर मग दुसरा उपाय कोणता आहे? तर कंपनीचा हिस्सा विकणे. कंपनी स्वतःचा काही हिस्सा लोकांना विकून पर्टिक्युलर कामासाठी फंड गोळा करू शकते. यालाच IPO म्हणजेच इनिशियल पब्लिक ऑफरिंग असं म्हणतात. म्हणजेच काय, की कंपनी लोकांना सांगते की माझ्या कंपनीचा हिस्सा खरेदी करा, आणि जर माझी कंपनी ग्रो झाली तर त्या कंपनीमध्ये प्रॉफिटमध्ये तुमचा वाटा डेफिनेटली असेल. आणि ह्याच पर्टिक्युलर गोष्टीला काय म्हणायचं, तर इनिशियल पब्लिक ऑफरिंग असं आपण म्हणू शकतो. तर नंतरचा पार्ट मित्रांनो काय आहे? शेअर्स म्हणजे काय? कंपनी स्वतःचा हिस्सा छोट्या छोट्या भागामध्ये विभागते. त्या छोट्या भागांनाच आपण काय म्हणू शकतो? शेअर्स असं म्हणू शकतो. उदाहरणार्थ, तुमच्या स्क्रीन समोर दिसतं आहे की कंपनीची मालमत्ता किती होती? 1000 कोटी होती. कंपनीने
300 कोटीचा शेअर्स मार्केटमध्ये इनिशियल पब्लिक ऑफरिंगद्वारा मार्केटमध्ये लिस्टेड केला. म्हणजेच काय की कंपनीने 30% शेअर्स हा आपला विकलेला आहे, आपली मालकी विकलेली आहे आणि कंपनीकडे सध्या 70% म्हणजे 700 कोटी शिल्लक आहेत. म्हणजेच काय की समोर तुमच्या स्क्रीन समोर दिसतंय की कंपनीची किंमत 300 कोटी, टोटल शेअर समजा कंपनीने 10 कोटी अनाऊन्स केले की मी 10 कोटी शेअर्स मार्केटमध्ये काढणार आहे आणि मला त्या 10 कोटी शेअर्सच्या माध्यमातून 10 कोटी शेअर्स विकून मला 300 कोटी जमा करायचे आहेत. म्हणजे साधं सोपं आहे की 300 डिवायडेड बाय 10 म्हणजे पर्टिक्युलर एका शेअर्सची किंमत 30 रुपये झाली. तर मित्रांनो हे झालं शेअर्स म्हणजे काय. तर आय होप की मी तुम्हाला थोडक्या भाषेमध्ये शेअर्स म्हणजे काय सांगितलेलं आहे. मग आता आपण पाहूया की शेअर मार्केट कसं काम करतं. तर मित्रांनो तुमच्या स्क्रीन समोर बघा दिसतंय इन्व्हेस्टर ए आहे. त्या इन्व्हेस्टरने काय केलेलं आहे, त्या कंपनीचे शेअर्स विकत घेतलेले आहेत आयपीओच्या माध्यमातून आणि काही दिवसांनी त्या मिस्टर ए ला म्हणजे इन्व्हेस्टर ए ला पैशांची गरज पडली आणि त्याला शेअर्स विकायचे आहेत. पण कंपनी ते शेअर्स परत घेणार आहे का, तर बिलकुल नाही. कंपनी काय सांगेल की बाबा मला 300 कोटी गोळा करायचे होते, 300 कोटींची फंडची गरज होती म्हणून तर हे शेअर्स मी मार्केटमध्ये लिस्ट केलेले आहेत, त्याचा पब्लिक आयपीओ जाहीर केलेला आहे, तर मी तुझे शेअर्स परत घेऊ शकत नाही. तर मग याला तर गरज आहे पैशांची, तर मग एक काय करू शकतो की तो असं ठिकाण शोधू शकतो ज्या ठिकाणी त्याला बायर्स भेटू शकतील. म्हणजे ज्या लोकांना असं वाटत आहे की ही जी कंपनी आहे ती भविष्यामध्ये ग्रो करू शकेल आणि त्याचे शेअर्स मला हवे आहेत, असा इंटरेस्टेड पर्सन त्याला शोधायची गरज आहे, त्या जागेची गरज आहे. म्हणजेच काय की तो अशा ठिकाणी येईल जिथं तो शेअर्स विकू शकेल. खरेदी विक्रीचं ठिकाण ज्याला आपण म्हणू शकतो तिथे येईल आणि इन्व्हेस्टर बी काय करेल की ते शेअर्स तो विकत घेईल. जिथे लोक एकमेकांकडून शेअर्स खरेदी आणि विक्री करू शकतात ती जागाच म्हणजे काय आहे मित्रांनो, स्टॉक मार्केट. म्हणजेच काय की जिथं आपल्या मार्केटप्रमाणे खरेदी आणि विक्री नॉर्मल मार्केटमध्ये जसं खरेदी आणि विक्री होऊ शकते अशा ठिकाणाला, अशा प्लेसलाच आपण काय म्हणू शकतो, स्टॉक मार्केट असं म्हणू शकतो. तर चला आपण थोडक्यात संकल्पना थोड्याशा बघणार आहोत स्टॉक मार्केटशी रिलेटेड. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे मित्रांनो की स्टॉक एक्सचेंजेस कोणते कोणते आहेत भारतामध्ये काम करण्यासाठी. तर भारतामध्ये मुख्यतः दोन स्टॉक एक्सचेंज आहेत, एक एनएससी आणि बीएससी. एनएससी म्हणजे काय, नॅशनल स्टॉक एक्सचेंजेस, आणि बीएससी म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजेस. याच ठिकाणी शेअरची खरेदी आणि विक्री आपण करू शकतो. मग आता प्रश्न आला की आपण कसं खरेदी आणि विक्री करणार मित्रांनो. आपण डायरेक्ट मार्केटमध्ये जाणार, एनएससी मध्ये जाणार आणि बीएससी मध्ये जाणार आणि खरेदी विक्री करणार असं शक्य होत नाही किंवा ते आपल्याला परमिटेबल नाही आहे. मग आपण काय करणार की एक ब्रोकर शोधणार. ब्रोकर म्हणजे काय, थोडक्यात एक एजंट असल्यासारखा. तुम्ही थेट एनएससी किंवा बीएससी कडून शेअर्स खरेदी करू शकत नाही, त्यासाठी आपल्याला काय करावं लागतो, ब्रोकर शोधावा लागतो. उदाहरणार्थ अँजल वन आहे, झिरोदा आहे, ग्रो आहे, काईट आहे. अशा पद्धतीचं काईट हे एक ऍप्लिकेशन आहे. अशा पद्धतीचं तुम्हाला काय करावं लागतं, एक ब्रोकर शोधावा लागतो आणि ब्रोकर शोधल्यानंतर मग तुम्हाला एक डीमॅट अकाउंट काढावं लागतं. उदाहरणार्थ बँकेमध्ये अकाउंट काढलं तरच तुम्हाला देवाणघेवाण करता येते, ट्रान्झॅक्शन्स करता येतात. तसं जर तुमचं डीमॅट अकाउंट म्हणजे डिमॅटरलायझेशन अकाउंट जर असेल तरच तुम्ही शेअर्सची देवाणघेवाण करू शकता, इन्व्हेस्टमेंट करू शकता, स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करू शकता. अशा अकाउंटलाच म्हणायचं डीमॅट अकाउंट. मग डीमॅट अकाउंट तुम्ही कुठं ओपन करू शकता, तर वर ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्या ब्रोकरकडे तुम्ही ओपन करू शकता. मग त्या पर्टिक्युलर ब्रोकरचे वेगवेगळ्या प्रकारचे ॲप आहेत. म्हणजे अँजलचं आहे अँजल वन, झिरोदाचं आहे काईट. अशा प्रत्येक एका ब्रोकरचं आपले ऍप्लिकेशन्स आहेत जे मोबाईलवरती देखील रन होतात आणि ब्राउझर मध्ये देखील त्यांचे ऍप्लिकेशन आहेत जे ब्राउझर थ्रू तुम्ही यूज करू शकता. मग आता नेक्स्ट आहे इंडेक्सेस कोणते कोणते आहेत भारतामध्ये. तर निफ्टी 50 इंडेक्स, सेन्सेक्स इंडेक्स आहे, बँक निफ्टी इंडेक्स आहे. निफ्टी 50 काय आहे, तर टॉप 50 कंपन्यांचा इंडेक्स आहे जो एनएससी मध्ये कार्यरत आहे. सेन्सेक्स काय आहे मित्रांनो, सेन्सेक्स देखील टॉप 30 कंपन्यांचा इंडेक्स आहे जो बीएससी वरती आहे. जर निफ्टी वाढत असेल तर मार्केट चांगलं परफॉर्म करत आहे असा त्याचा अर्थ येतो. जर मार्केट खाली येत असेल तर डेफिनेटली निफ्टीचा इंडेक्स देखील तुम्हाला डाऊन ट्रेंडला पाहायला मिळेल. मग बँक निफ्टी म्हणजे काय, बँक निफ्टी हा बँकिंग सेक्टरचा इंडेक्स आहे. जर बँक निफ्टी वाढत असेल तर याचा अर्थ असा होतो की बँकिंग सेक्टर सध्या चांगलं परफॉर्म करत आहे. मग आता बेसिक टर्म्स कोणत्या कोणत्या आहेत ज्या तुम्हाला नेटवरती किंवा युट्यूबला देखील बघायला मिळतील, त्या थोड्याशा आपण ओझरत्या जाता जाता पाहून घेऊया. बेसिक टर्म्स आहेत स्टॉक्स म्हणजे काय, शेअर्स म्हणजे काय. स्टॉक्स म्हणजे काय, वेगवेगळ्या कंपन्यांच्या अनेक प्रकारचे शेअर्स किंवा अनेक शेअर्स. आणि शेअर्स म्हणजे काय, एक पर्टिक्युलर ए नावाच्या कंपनीचा जर आपण स्टॉक खरेदी केला तर त्याला आपण शेअर्स म्हणू शकतो. दुसरी गोष्ट, कायमस्वरूपी शेअर मार्केटमध्ये किंवा स्टॉक मार्केटमध्ये वापरले जाणारे 3
कन्सेप्ट आहेत, एक बुलिश, बेरिश आणि साइडवेज. बुलिश मार्केट म्हणजे काय, जर मार्केट समजा वरती जात असेल, मार्केटमध्ये पॉझिटिव्ह इंटेंट आहे, त्या मार्केटला आपण बुलिश ट्रेंड असं म्हणू शकतो किंवा मार्केट वरती जात आहे असं म्हणू शकतो. तसंच बेरिश कधी म्हणू शकतो, जर मार्केटमध्ये निगेटिव्ह सेंटिमेंट आहे आणि मार्केट कंटिन्युअसली खाली येत आहे, तर त्याला आपण म्हणू शकतो की मार्केट सध्या बेरिश ट्रेंडवरती आहे. साइडवेज म्हणजे काय की मार्केटमध्ये कोणत्याही प्रकारचा इंटेंट नाही आहे, सेंटिमेंट नाही आहे, मार्केटला कळतच नाही की आपण वरती जायचं आहे का खालती यायचं आहे, अशा प्रकारचं मार्केटचं सध्या सेंटिमेंट आहे. अशा मार्केटला आपण साइडवेज मार्केट असं म्हणू शकतो. मग सगळ्यात महत्वाचा नंतरचा पार्ट आहे सेक्टर. सेक्टर कोणते कोणते आहेत आपल्या सध्या स्टॉक मार्केटमध्ये? IT सेक्टर आहे, बँकिंग सेक्टर आहे, फार्मा सेक्टर आहे, डिफेन्स सेक्टर आहे. हे महत्वाचे सेक्टर आहेत, ज्यामधून किंवा जे सेक्टरचा इंडेक्स पाहिल्यानंतर आपल्याला डेफिनेटली कळू शकतं की मार्केटचं सध्या आजची स्थिती काय असेल किंवा येणाऱ्या काळामधली स्थिती काय असेल. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपण इतक्या वेळ झालं बोलतोय इन्व्हेस्टिंग, ट्रेडिंग हे काय आहे नेमकं? लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग, शॉर्ट टर्म इन्व्हेस्टिंग, स्विंग ट्रेडिंग म्हणजे नेमकं काय आहे? तर त्यासाठी थोडासा वाट पाहूया, परंतु जाता जाता मी थोडक्यात तुम्हाला माहिती देतो. इन्व्हेस्टिंग म्हणजे काय की तुम्ही दीर्घकाळासाठी गुंतवणूक करत आहात किंवा छोट्या काळासाठी गुंतवणूक करत आहात. त्या गोष्टीला इन्व्हेस्टिंग आपण असं म्हणू शकतो. मग तो कालावधी कोणताही असो, शॉर्ट टर्म असो किंवा लॉंग टर्म असो. जर समजा शॉर्ट टर्म कालावधी असेल तर त्याला इंट्राडे ट्रेडिंग किंवा स्विंग ट्रेडिंग किंवा पोझिशनल ट्रेडिंग असं म्हणू शकतो आपण. इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे आपण एका दिवसामध्ये तो पर्टिक्युलर किंवा अनेक शेअर्स घेणार आहोत, स्टॉक घेणार आहोत आणि तो लगेच विकणार देखील आहोत संध्याकाळी मार्केट बंद व्हायच्या वेळेच्या आधीपर्यंत, त्याला म्हणायचं इंट्राडे ट्रेडिंग. स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय, मी आज शेअर्स घेणार आहे, आज खरेदी करणार आहे, आज इन्व्हेस्टमेंट करणार आहे आणि ज्यावेळी मला असं वाटेल की मी ते प्रॉफिटमध्ये विकू शकतो किंवा आज मला विकायला हवं, आजचा दिवस सोडून उद्या किंवा 2 दिवसांनी किंवा 3 दिवसांनी, आफ्टर 30 डेज, 7 डेज, अप टू 15 डेज, त्याला आपण म्हणू शकतो स्विंग ट्रेडिंग. आणि पोझिशनल ट्रेडिंग म्हणजे काय की मोर दॅन 1 मंथ पर्टिक्युलरली जर तुम्ही एखादा शेअर होल्ड करून ठेवला, तुमच्या डीमॅट अकाउंटला ठेवला विकत घेऊन, तर त्याला आपण पोझिशनल ट्रेडिंग असं म्हणू शकतो. मग आता अनालिसिस मार्केटमध्ये करावं लागेल डेफिनेटली. तुम्हाला कोणत्या प्रकारचं अनालिसिस करावं लागेल? तर एक फंडामेंटल अनालिसिस आहे आणि एक टेक्निकल अनालिसिस आहे. फंडामेंटल अनालिसिस म्हणजे काय, कंपनीचा बिझनेस आणि फायनान्शियल तपासणे, थोडक्यात बॅलन्स शीट बघणे. खूप मोठं जिकिरीचं काम आहे मित्रांनो. बॅलन्स शीट अनालिसिस कुणालाही जमत नाही. कारण का की त्याचा PE रेशो काय आहे, डेप्ट इक्विटी रेशो काय आहे, DSCR रेशो काय आहे, त्याचा प्रॉफिटेबिलिटी रेशो काय आहे, त्याचा इक्विटा काय आहे, ह्या सगळ्या प्रकारचे रेशो तपासून अनालिसिस करून जर तुम्हाला डिसिजन घ्यायचं असेल तर ते सगळ्यात जिकिरीचं काम आहे. परंतु ते ऑटोमॅटिक तुम्ही कसं करू शकता, कोणत्या पद्धतीने तुम्ही फंडामेंटल अनालिसिस एक ऑटोमेशन वेने करू शकता, ते देखील मी पुढे जाऊन तुम्हाला शिकवणार आहे फंडामेंटल अनालिसिस बद्दल. आता नेक्स्ट पार्ट आहे टेक्निकल अनालिसिस. सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात आवडता अनालिसिसचा प्रकार स्वतः माझा आहे, तो टेक्निकल अनालिसिस आहे. जर तुम्ही चार्ट आणि प्राइस मुवमेंट अनालाइज करत असाल आणि प्राइस ऍक्शन वरती ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट करत असाल, तर त्याला टेक्निकल अनालिसिस असं आपण म्हणू शकतो, जो सर्वात महत्वाचा पार्ट आहे तुमच्या ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंटच्या करिअर मधला. आता मित्रांनो, जर फंडामेंटल अनालिसिस आणि टेक्निकल अनालिसिस यांचं जर कॉम्बिनेशन करून जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट अथवा ट्रेडिंग केली, तर डेफिनेटली तुम्हाला चांगला रिझल्ट भेटेलच. ऍटलिस्ट तुम्हाला इन्व्हेस्टमेंटमध्ये ह्या दोनचं कॉम्बिनेशन जर तुम्ही केला, स्विंग ट्रेडिंग असो किंवा पोझिशनल ट्रेडिंग असो किंवा इंट्राडे असो, डेफिनेटली तुम्हाला चांगले रिझल्ट इथं पाहायला मिळतील. तर मित्रांनो, हे बेसिक कन्सेप्ट मी सांगायचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये. आणि ह्यामधून आपण निष्कर्ष काय काढू शकतो मित्रांनो? शेअर मार्केटमध्ये खूप संधी आहेत, फक्त आधी शिकणं महत्वाचं आहे आणि ज्ञानाशिवाय इन्व्हेस्टमेंट केल्यास नुकसान होऊ शकतं. म्हणून मित्रांनो, आधी बेसिक शिका, बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत आपण प्रवास करू आणि त्यानंतर मग आपण इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करू. मग इन्व्हेस्टमेंट आपण इंट्राडे पासून चालू करू, स्विंग ट्रेडिंग पासून ते पोझिशनल ट्रेडिंग पर्यंत मी तुम्हाला घेऊन जाईन. फक्त संयम ठेवा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.